सासवड परिसरातील आंबोडी हे गाव आणि आंबोडी गावातील श्री माऊली बाल संस्कार वारकरी शिक्षण संस्था या शिक्षण संस्थेचं जिल्हास्तरीय संस्कार सिंचन शिबिर 2025 हे त्यांच्या शिबिराचं तिसरं पर्व आहे। या शिबिराचे कर्तृत्व असे नियोजन करते ज्यांनी या संस्कार शिबिराचं आयोजन केलं ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार। परवा ज्यांचं झी टॉकीजला सुंदर असं कीर्तनाचं शूटिंग झालं म्हणजे आता झी टॉकीज फेम म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही अशा आपल्या सगळ्यांचे आवडते या सर्व विद्यार्थ्यांना घडवणारे आणि स्वप्नीलजी महाराज काळाने यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा जोरात। आम्ही फक्त मुलंच घडवित नाही तर संस्कारक्षम पिढी घडवतो। विठाला विठाला तेव्हा हे स्वप्नील महाराज काळाने यांनी अतिशय मोठ्या स्वरूपामध्ये भव्य दिव्य असं हे संस्कार शिबिर घेतलं। जवळजवळ 200-250 विद्यार्थ्यांचं हे भव्य दिव्य अशा प्रकारचं संस्कार शिबिर आणि या संस्कार शिबिरामध्ये महत्वाचं म्हणजे या लहान मुलांच्या अंतःकरणामध्ये श्रीमद भागवतमचं संस्कार व्हावेत म्हणून भागवतम कथेचं भव्य दिव्य आयोजन। ती कथा आपण मग अशी संपवली आणि परम भाग्यानं ती सेवा भागवतमची मला स्वप्नील महाराजांनी दिली। मी तर माझं भाग्य समजतो माझी पहिली कथा इथेच झाली आणि कथेची सांगता सुद्धा आज इथेच झाली। विठ्ठल विठ्ठल सुरुवात जिथून होऊन संत जिथं त्याला पूर्णता म्हणतात बरं का लक्षात ठेवा। जिथून चालू होतं तिथे संपत त्याला पूर्णत्व म्हणतात आणि पूर्णत्व म्हणजेच काला। विठ्ठल विठ्ठल या संस्कार शिबिराच्या जवळजवळ 7 दिवसाच्या या पर्वातील आजचा समारोपाचा कार्यक्रम म्हणजे सांगता। सांगतेच्या निमित्तानं वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे आजची कीर्तन सेवा हे कालेची। आज काय आहे? आज काय आहे? बोला बोला आज काय आहे? का आला? या संस्कार शिबिरामध्ये तुम्ही का आला? का आला? मनुष्य जीव जन्माला का आला? विठ्ठल विठ्ठल का आला हे ज्याला कळालं त्याचा झाला काला। लक्षात ठेवा मनुष्य जीव जन्माला का आला हे ज्याला कळालं त्याचा झाला काला। काला 3 प्रकारचा आहे। एक हरिनामाचा खिचडी काला, दुसरा लाही दहीचा काला आणि तिसरा जीव ब्रह्माऐक्य काला। 3 प्रकारचा काला आहे। काल्याचं कीर्तन म्हणलं काल्यावर बोललं पाहिजे ना म्हणून 3 प्रकारचा काला आहे। पहिला हरिनामाचा खिचडी काला। हरिनामाचा खिचडी काला म्हणजे अखंड भगवान परमात्म्याचं नामचिंतन करून नामस्मरण करून परमात्म्याच्या स्वरूपाला प्राप्त होणे या नाम काला। विठ्ठल विठ्ठल अखंड भगवान परमात्म्याचं नामस्मरण करून भगवान परमात्म्याच्या स्वरूपाला प्राप्त होणं याला हरिनामाचा खिचडी काला म्हणतात। तो माझे सद्गुरू ज्वाला मारुतीचे सद्गुरू सीताराम बाबा यांनी केला महाराज। अखंड सीताराम 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 नामाचा जप करून अखंड भगवान परमात्म्याचं नामस्मरण करून परमात्म्याला प्राप्त झाले। अक्षय तृतीयेला सांगून देह ठेवला त्यांचा झाला काला। विठ्ठल सकल संतांनी अखंड भगवान परमात्म्याचं चिंतन करून अखंड भगवान परमात्म्याचं नामस्मरण करून परमात्म्याला प्राप्त झाले। सकल संतांचा झाला हरिनामाचा खिचडी काला। दुसरा काला लाही दहीचा काला। अनेक प्रकारच्या लाह्या आणि एक प्रकारचं दही। अनेक प्रकारच्या लाह्या म्हणजे तुम्ही आम्ही अनेक प्रकारचे जीव आणि का भगवान परमात्म्याला प्राप्त होणं या नाम लाही दहीचा काला।
आणि तिसरा काला जो आहे तो जीव ब्रह्म ऐक्य काला. तुकोबरा याला फार महत्व देतात बरं का. जीव ब्रह्म ऐक्य काला म्हणजे काय, तुकोबरांचे एक प्रमाण आहे. नको ब्रह्म ज्ञान आत्मस्थिती भाव. हो जीव ब्रह्म ऐक्य काला या ना मी भक्त तो देव ऐश्य करी. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. काय नको, आत्मस्थिती नको, ब्रह्मज्ञान नको, काही नको. इकडं बघा, इकडं बघा. महाराज बघू नाही वाटला तरी बघा आता काय करता. किंवा आपला गॅरंटेड कलर आहे बघा, कंपनीचा माल आहे. शनी अमावस्याला मला बघितलं काम होतं. आता डायरेक्ट आता कलर गेला तर पैसे परत डायरेक्ट आपला करता काय त्याला. आता आली बघ अशी तासभर घ्या सांगू आता करता तरी काय. आणायचं तरी देख ना बुवाकडून, देख ना बुवा आणायचं म्हणल्यावर लई मोठं पाकिट लागतं. हे बरं आहे आपला स्वस्तातला, पण तुम्हीच म्हणा काय म्हणायचे ते. एक तास उरला नाही नाही चेतन महाराजाशी एकच तास राहिलेला आहे. तर एका तासाभर मध्ये मला बोलायचे. तर कृपया लक्ष देऊन माझ्याकडे बघा. जरी बुवा नाही बघितला बघ वाटत असला तरी आपलं डोळं दाखवून आहे का. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबा सांगतात नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. मला काही कसली स्थिती नको, पण मी भक्त तो देव ऐश्य करी. एक तर तुकोबारांचा अभंग आहे बघा. महाराज म्हणतात बाप मेला न कळता नव्हती संसाराची चिंता. बाप मेला म्हणले संसाराची काही चिंता नव्हती. आता देवा फक्त तुझा माझा संबंध. विठू तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज. बाईल मेली मुक्त झाली देवे माया सोडविली. बायको मेली म्हणले बरं झालं, माया सोडवली म्हणले. देवा आता फक्त विठू तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज. पोरे मेली बरे झाले देवा माया विरहित केले. विठू तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज. माता मेली मज देखता तू कामाने हारली चिंता. आई सुद्धा गेली म्हणले, पण आता फक्त विठू तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज. देवा आता फक्त तुझा माझा संबंध या नाम देवाशी एक होणं, एकात्माला प्राप्त होणं या नाम जीव ब्रह्म ऐक्य काला. विठाला विठाला या कार्याच्या निमित्तानं निळोपरायांचा त्यांच्या गाथा प्रकरणातील आणि काला प्रकरणातला अभंग आजच्या सेवेसाठी घेतलेला 4 चरणाचा अभंग आहे. निळोपरा या अभंगातून काल्याचं विशेष वर्णन करतात. विठाला विठाला श्री संत निळोपराय. काय अधिकार निळोपरायांचा. जगद्गुरु तुकोबराया वैकुंठाला गेले वैकुंठाला. वैकुंठाला गेलेले जगद्गुरु तुकोबराया मला सांगता गेले, या शिष्याला सांगता गेले, न सांगता गेले. पिंपळनेरचे निळोबराया ब्राह्मण समाजातील माझे जगद्गुरु तुकोबराया मला न सांगता गेले म्हणून अनुष्ठानाला बसलेले गेले. जवळजवळ 42 दिवस त्यांनी त्या ठिकाणी अनुष्ठान मांडलेले आणि तुकोबरायांचा धावा चालू केला. तुकाराम 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 गेलेला माणूस परत येतं का. येत नाही. गेलेले परत येतील का. येऊ शकत नाही. म्हणून प्रत्यक्ष परमात्म्याला पांडुरंगाला काळजी पडली. तुकोबराय वैकुंठाला गेलेले आता कसे माघारी जातील. म्हणून प्रत्यक्ष भगवान निळोपरायांच्या पुढे उभे राहिले. निळोपरायांना म्हणतात निळोपराया डोळे उघडा. जगाचा चालक मालक नेमता परात्पर परमेश्वर परब्रह्म परमात्मा मी विठ्ठल तुमच्या पुढे उभा आहे. डोळे उघडा. निळोपरायांनी डोळे उघडले आणि निळोपराय देवाला म्हणतात
बोलाविले कोणी? प्रार्थना वाचून आला शिका देवा तुला कोणी बोलवलं इथं? बोलावलं तर माणसाने जावं नाही का? मी आता 8 दिवस झालं पाहतोय काही कोणी एखादा भेटला ना असा मोकळा माणूस, अरे ते स्वप्नील महाराजांनी फार मोठी कथा आयोजित केली आहे, फार मोठं संस्कार शिबिर आहे, कीर्तनच वरात आहेत, चला की. त्यांनी कुठं आम्हाला बोलावलंय? विठ्ठल विठ्ठल. अरे अख्ख्या तालुक्यात नाही अख्ख्या जिल्ह्यात पत्रिका वाटल्या बाबा. अख्खा तालुका जिल्हा पिसलाय त्यांनी, सगळ्यांना बोलवलेलं आहे. आणि इथं काय बोलवायची वाट पाहू नये नाही का? तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे. इथं भक्ती हरिनाम आहे, संतांची संगत आहे, इथं नाही बोलवलं तरी जावं. मला कुठं बोलवले त्यांनी? नाही बोलवलं तरी भक्तीच्या ठिकाणी जावं, काही ठिकाणी बोलवलं तर जावं नाही का? सासूरवाडीला बोलावलं तर जावं, उगाच बळ जायचं नाही. आणि काही ठिकाणी बोलावलं तरी जाऊ नये. ए पार्टी कळते का? पार्टी नॉन व्हेज पार्टी जर असेल आणि जर आवाज ना आलं तरी बोलावलं तरी जाऊ नये. प्रत्यक्ष भगवान पुढे उभे राहिले निळोबरा म्हणतात मी बोलवले का तुम्हाला? प्रार्थीला वाचून आला शिका. प्रत्यक्ष भगवान पुढे यावा आणि निळोबरायांनी म्हणावं देवा मी तुम्हाला ओळखत नाही. निळा म्हणे तुझं नोळखोची देवा मी तुम्हाला ओळखत नाही. मी धावा करतोय तुकोबरायांचा, तुकयाचा धावा. खरी तसो मी तुकोबरायांचा धावा करतोय. आलेले देव माघारी लावले, आपण सगळे देव भेटावं म्हणून प्रयत्न करतोय. तो माझा भावा, तो माझा प्राप्ती व्हावी यासाठी आपण आतोनात झडतोय. याच्यासाठी जप, याच्यासाठी तप. आणि व्यासेही अमुप ग्रंथ केले. आता कोणते कोणते ग्रंथ केले आपण पाहिले? 18 पुराण केले. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण. ज्ञानोबराय सांगतात 24 वेद 6 शास्त्रकरण 18 पुराण हरिष्य गाती. तो परब्रह्म परमात्मा प्राप्त व्हावा यासाठी आपला सगळा खटाटोप चाललाय. पण परब्रह्म पुढे उभय आणि निळोबराय निष्ठावान गुरुची चेले. निळोबराय म्हणतात देवा तुम्ही नको, गुरु पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. निळोबराय शिष्य 1 नंबरचे शिष्य. वारकरी संप्रदायामध्ये याच प्रमुख शिष्याचा अभंग कीर्तनामध्ये घेतला जातो. 5 संतांमध्ये निळोबराय. निळोबरायांच्या पर्यंतच फक्त संत झाले. त्यानंतर कुणी महंत झाले असतील, भक्त झाले असतील, पण संत नाही कुणी. वारकरी संप्रदायामध्ये हे प्रमुख संतांमधले निळोबराय शेवटचे संत. पण शिष्य संत लक्षात ठेवा. आणि हा सगळा मेळा हे जे आपलं चालेल शिबिर हे गुरुवरच्या निष्ठेवर चाललेलं आहे. आता एक 7-8 दिवस गुरुजींचे तिथे राहिलो, स्वप्नील गुरुजींचे इथे 8 दिवस राहिलो. चेतन महाराज आपल्याला मार्गदर्शन करायला होते, भागवत सांगत होते. मग आता कार्यक्रम संपला, त्यांचा आपला संबंध आता संपला. असं करायचं जे त्यांनी आपल्याला ज्ञान दिले त्या ज्ञानावर आरूढ राहून त्यांनी जे आपल्याला शिकवण दिलेली आहे त्या शिकवणावरच त्या ठिकाणी आपण चालायचं आहे. आणि गुरुजींना विसरता कामा नाही. गुरुजींना विसरता कामा नाही. ते काय म्हणतो ना तू, गुरु माझ्या काळजाचा हो हो. काय मला ज्ञान दिले त्यांनी. मी म्हणतो गुरु सेवेचं महत्व. गुरु सेवे लागी जाणं शरण एका दार. एकनाथ महाराज सांगतात गुरु सेवा फार महत्वाची आहे. अरे आराध्यांना गुरु जेवढा कळलाय तेवढ्या आपल्याला कमीच कळतोय. विठ्ठल विठ्ठल. काय काने गुरु सेवेत जन्म घोटला, जन्म घोटला, मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरु सपाटला, मरून पुन्हा जन्म घ्यावा. हो हो. आता काय गाथ्यातलं नाहीये पण याचा अर्थ मोठा आहे. काय मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला. ते गुरूंबद्दल असलेलं त्यांच्या ठिकाणी केवढं मोठं प्रेम आहे बघा. कोणाचं आराध्यांचं म्हणतोय, आराध्यांचं. पण ह्या संप्रदायामधल्या आपल्या लोकांचं एवढं अवघड आहे
मी आता भजन शिकवतो. शिकवतो का नाही? हा म्हणा. आजचे दिवस हा म्हणा. भजन शिकवतो का नाही तुम्हाला? आमच्यात असं पठ्ठ आहेत काय काय. एकाला म्हणलं याला मी पक्वत शिकवलाय, याला मी पक्वत शिकवलं. एकाला म्हणलं याला मी टाळ शिकवलाय. ते कसं म्हणतंय? शिकावला काय उपकार नाही केला म्हणले गुरूंनी. माझा टाळ मीच वाजवतो ना. मग या निष्ठेला काय महत्व? ही निष्ठा निष्ठी झाली महाराज नाही का? अरे जेवणाची पंगत आली ना. गुरुजी म्हणले जा रे जेवणाची पंगत आहे अमुक अमुक आंघोळीत जा जेवायला. गुरुजी आज्ञा कशी मोडू? तुम्ही म्हणता आता पंगत आहे म्हणल्यावर जातो ना. हे ताव मारतो जेवणा. अरे ते चेतन महाराज तिथं कामाने पशी आल्यात, त्यांना घेऊन ये ना. गुरुजी पाय कसं सोडू? म्हणजे काम सांगितल्यावर पाय कसं सोडू आणि लाभ असेल तर आज्ञा कशी मोडू? हे आपलं शिष्यत्व काय कामाचं नाही. असा शिष्य पाहिजे. अरे डोळा काढून दिला गोरक्षनाथांनी. एक कवळीकू त्याचे नाव एकलव्य. त्या एकलव्यानं अंगठा काढून दिला मला गुरु द्रोणाचार्य. ही गुरुदक्षिणा. हे गुरूंबद्दल असलेलं प्रेम आहे. आपणही तेच प्रेम आपल्या गुरूंवर ठेवा. मी बरोबर आहे का सांगतोय? जगातला एक नंबर शिष्य ज्या शिष्यासाठी वैकुंठाला गेलेले तुकोबाराया परत मृत्यू लोकात आले. मानलंय ना गुरु, केलाय ना गुरु. आता गुरुचा माझा संबंध कधीच संपणार नाही. आता मी त्यांना विसरणार नाही. ही जी निष्ठा आहे त्या निष्ठेचं प्रतीक म्हणजे नळोबार आहे. आणि त्या नळोबारायांचा गात्यातील 4 चरणाचा काला प्रकरणातला अभंग आता सेवेसाठी घेतलेला आहे. नळोबाराय म्हणतात 2 लोक काला करतात. एक संत करतात आणि दुसरे देव करतात. दोन लोक काला करतात. एक काला संतांनी केला, एक काला देवानं केला. देवानं काला एकदाच केला आणि संत कायम करतात. देवानं एकदाच काला केला, तो वृंदावनामध्ये केला. वृंदावनामध्ये काला केला भगवान कृष्ण परमात्म्यानं, तो भगवान परमात्म्याचा काला झाला. संतांनी काला केला, संत काला करतात. निळोपराय तेच अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. काला श्री संत निळोपराय सांगतात म्हणजे देवानं काला केलास पण देवानंतर संत काला करतात. संतांनी कुठं केला काला? एकच टाळी झाली चंद्रभागे वाढवंती, एकच टाळी झाली चंद्रभागे वाढवंती. माझा कान राजा गोपाळाशी लाय वाटे, माझा कान राजा गोपाळाशी लाय वाटे. नामदेव कीर्तन करी पुढे देवाचे पांडुरंग, संत जन. संत कुठे काला करतात? वाळवंटामध्ये काला केला. तो का म्हणे वाळवंट बरोबर नीट उत्तम. संत काला करतात, तो त्यांनी वाळवंटामध्ये केला. तो वाळवंटामध्ये चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये काला केला. मग तो काला संत जन करतात पण कोणाला संग घेऊन? देवाला. मग इथे देव कोण? संतांच्या काळातले देव कोण? म्हणले ज्ञानदेव. विठाल विठाल. म्हणून
माझा ज्ञान राजा गोपाळाशी लाह्या, इथे ज्ञानोबराय लाह्या वाटतात. म्हणजे जसं देवाच्या काल्यात देवलाही वाटतात, देवशीत वाटतात, देव काला वाटतात, तसं संतांच्या काल्यामध्ये ज्ञानोबराय काला वाटतात. कशा पद्धतीनं? वाटी आपुल्या निज हस्ते, हे सुद्धा देवच आहेत. ते ज्ञानदेव वाटी आपुल्या निज हस्ते. मग हा काला कोणाला प्राप्त होतो? भाग्याचा तो पावे तेथे. इथे जो भाग्यवान आहे त्यालाच हा काला मिळतो. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. अरे हा वैकुंठात दुर्लभ अशा प्रकारचा काला हा फक्त भाग्यवानाला प्राप्त होतो. साक्षात ब्रह्मदेव काला खायला आले. साक्षात ब्रह्मदेव आले, असा हात वर केला होता आणि मान खाली घातली होती. भगवान म्हणले हे तर डबल गिराईक आहे. आणि म्हणले सत्यपुरी मी भोगतो आणि काला सुद्धा नाही जमायचं म्हणले. नाही मिळणार काला. एकच पद एका घरात असल्यावर कसं जमल? ग्रामपंचायत सदस्य त्यांच्याच घरात, सरपंच बी त्यांच्याच घरात, जिल्हा परिषद त्यांच्याच घरात, आमदार बी त्यांच्याच घरातला, खासदार बी त्यांच्याच घरातला. असं नाही ना होत. पद एकाच ठिकाणी जाईल, एकाच ठिकाणी पद राहील. फक्त ब्रह्मदेवाला ब्रह्मपदच मिळेल, काला मिळणार नाही. ब्रह्मदेव म्हणले तसं कसं? आम्हाला मिळलाच पाहिजे. तुम्हाला जर काळा मिळवायचा असेल तर काय करा? ब्रह्मसोपान तो झाला, ब्रह्मसोपान तो झाला, साक्षात ब्रह्मदेव. अपेक्षा आहे काल्याची. काला देव असल्यावर मिळत नाही. काल्याचे आशे देवजळी झाले मासे. देव मासे झाले होते. आज ओ साम्रावती काला पहावई होती. देव विसरती देह भाव आपला. अहो आज सगळे देव सगळे इथे येऊन बसलेले आहेत. कशासाठी? कशासाठी? काला खाण्यासाठी सगळे देव येऊन बसलेले आहेत. पण देवांना हा काला दुर्लभ अशा प्रकारचा आहे. भगवान परमात्म्यानं काला केला. काला झाल्यानंतर, खाऊन झाल्यानंतर गोपाळ म्हणले देवा आलो म्हणले आम्ही यमुनेला हात धुवून. भगवान म्हणले यमुनेला जाऊ नका. म्हणले का? यमुनेला म्हणले फार मोठी बोकाडी आलेली, हात धुवायला यमुनेला जायचं नाही. कारण देव सगळे मासे झाले होते. म्हणजे त्यांना तो काला मिळता कामा नये. मग म्हणजे हात काय करायचे? हात धुवायचे कुठं? म्हणजे हात पुसा टेरी ते विठाल विठाल सगळीकडे देव आहे आपल्या अंगावर, फक्त मागल्या बाजूला देव नाहीत म्हणून तिथे हात पुसा. पण त्यांना तो काला मिळता कामा नये. काला कोणाला मिळतो? वैष्णव निका संभ्रम. ज्याच्या ठिकाणचा भ्रम गेला, ज्याची भ्रांती गेली, त्याच्या ठिकाणीच हा त्याला काला प्राप्त होतो. म्हणजे कोणाला? भाग्यवानाला काला प्राप्त होतो. भाग्याचा तो पावे तेथे. अरे ज्याचं भाग्य आहे त्या भाग्यवानालाच हा काला प्राप्त होतो. म्हणून निळोबराय सांगतात वाटी आपुल्या निज हस्ते. स्वतः भगवंत तो काला त्या ठिकाणी वाटतात. भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो ज्ञानदेव. लक्षात ठेवा, ज्ञानदेव काय, पंढरीनाथ काय, एकच आहे. वाटी आपुल्या निज हस्ते, भाग्याचा तो पावे तेथे. आणि मग हा जो लाही आणि शीताचा जो प्रसाद आहे तो आपल्या हाताला जर लागला ना, लाही शीत लागता हाती दोष त्या देखता पळती. अरे आपल्या ठिकाणी कसलाच दोष राहत नाही, कसल्याच प्रकारचा दोष राहत नाही. आणि म्हणून ते काल्याचं जे प्रसादाचं जे आणि जे तत्व सांगितलेले ते तत्व जर प्राप्त झालं तर निश्चित स्वरूपानं आपल्याला परमानंदाची प्राप्ती होते. आता प्रमाण आले बघा. पहिल्या चरणातलं उत्तरार्ध काय? सवे त्यांच्या नारायण. नारायण राहतात कुठं बरं? श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंद घना सकळ देवादिदेवा कृपाळवाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहज रूपा चक्रधरा विश्वंभरा गरुड ध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा. क्षीरसागरा भगवान क्षीरसागरावर राहतात, दुधाच्या सागरावर राहतात, दुधाचा सागर. आणि म्हणून ते नारायण, नारायण संदर्भ आला की समुद्र आला. कोणता? क्षीराचा. म्हणजे नारायण क्षीर समुद्रामध्ये राहतात. त्या क्षीर समुद्रातल्या क्षीराचा जर बुंद आपल्याला प्राप्त झाला तर परमानंदाची प्राप्ती होते. निळामणी क्षीराचा बुंद
लागता पावे ब्रह्मानंद, लागता पावे परमानंद. असा हा काला आपल्याला दुर्लभ अशा प्रकारचा वैकुंठातल्या लोकांना तो आपल्याला सुलभ त्या ठिकाणी होतो आहे. ज्या संतांनी आपल्याला हा काला दिला त्या संतांनी जे देवाचं भजन केलं त्या देवाचं भजन आपण सगळ्यांनी करायचंय. त्यासाठी सगळ्यांनी हात वर करा, सगळ्यांनी हात वर करा. हात वर, हा हा सरळ सरळ सगळ्यांनी हात वर करा, हात वर करा, हात वर करा, हात वर करा. हा हा जोरात हात वर करा, वर. हा सांगतोय तसं करा. मूड जागा उघडा, झाका 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 उघडा. सकाळच्या पारी खरीचा रामदेव बाबा सावे आम्ही. हा हा सरळ सरळ टाळी टाळी टाळी. नाही नाही मी सांगतो तशी, मी वाजवेल तशी. हा सारखी असं थाळी थाळी. कुमार